Unit number 2, page number 19. Can you listen, repeat and sing with action? 19 पेज वाला आपला कॅन यू आपल्याला घ्यायचं आहे. कॅन यू म्हणजे काय? तुम्ही करू शकता का, अर्थ त्याचा. तर लिसन, रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन. ऐका माझ्याबरोबर, म्हणा आणि हावभावासह हे गाणे म्हणायचं आहे आपल्याला. या ठिकाणी काय सगळे पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे काही वाक्य दिलेले आहेत. त्याचे अर्थ मी सांगणार आहे तुम्हाला. कॅन यू होप लाईक अ रॅबिट. रॅबिट मीन्स ससा. ओके नाही. तू रॅबिट सारख्या टोनटून उड्या मारू शकतो का. नंतर कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. पिक्चर्समध्ये बघा, फ्रॉग दिसतोय आणि एक मुलगा पण दिसतोय तुमच्यासारखा. काय करतोय तो, फ्रॉग सारख्या उड्या मारतो. म्हणजे कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. याचा अर्थ काय, तुम्ही फ्रॉग सारख्या, फ्रॉग म्हणजे काय, बेडूक, बेडकासारख्या उड्या मारू शकता का. पिक्चर्समध्ये पहा कसं वाटतंय बघायला. उड्या मारू शकतो का आपण तशा. तुम्ही काही करू शकता. ओके नाही, आवडतं तुम्हाला खेळायला. आता कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड. तू पक्षासारखा उडू शकतो का. आपण उड्या मारू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या, पण पक्षासारखे उडू शकतो का आपण. याच्यामध्ये ॲक्शन दिलेले आहे, म्हणजे पिक्चर्समध्ये ॲक्शन पण तुम्हाला दिसत आहेत, काय करतायत मुलं ते. ओके नाही. कॅन यू रन लाईक अ डॉग. डॉग सारखे पळू शकता का. पिक्चरमध्ये दिलंय डॉग पळतोय आणि त्याच्या मागे मुलगा पण पळतोय, म्हणजे दाखवले तसं. तू डॉग सारखे पळू शकतो का. नंतर बघा, कॅन यू वॉक लाईक अ डक. डक म्हणजे काय, बदक. तू बदकासारखे चालू शकतो का. वॉक म्हणजे चालणे, बदकासारखे चालू शकतो का. बदक कसं चालतो कधी पाहिले का तुम्ही जवळून. तर आता कुठं गार्डनमध्ये गेले तर लक्षपूर्वक पहा की हा डक कसं चालतो. मग आपल्याला चालता येतं का, प्रयत्न करायचा. कॅन यू स्विम लाईक अ फिश. तू माशासारखे पोहू शकतो का. दाखवले ते पण पिक्चरमध्ये. अँड बी स्टील लाईक अ गुड चाइल्ड ॲज स्टील ॲज धिस. स्टील म्हणजे काय, स्तब्ध. तुम्ही चांगल्या मुलासारखे अशा प्रकारे शांत बसू शकता का. ॲज स्टील ॲज धिस. ॲज धिस म्हणजे काय, याप्रमाणे स्तब्ध राहू शकता का, बसू शकता का, असं त्याचा अर्थ होतोय. तर कळलं का तुम्हाला, याचे अर्थ कळालेत. मग हे काय करायचं, तुम्ही हळूहळू वाचण्याचा प्रयत्न करायचा. इझी शब्द आहेत सगळे. कॅन यू होप लाईक अ रॅबिट. कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड. कॅन यू रन लाईक अ डॉग. अशा प्रकारे तुम्ही जर सुरामध्ये म्हटलात तर अजून तुमच्या लक्षात बसेल. कॅन यू वॉक लाईक अ डक. कॅन यू स्विम लाईक अ फिश. अँड बी स्टील लाईक अ गुड चाइल्ड ॲज स्टील ॲज धिस. तशा प्रकारे हे काय आहे, गाणे आहे. आणि ते तुम्हाला व्यवस्थित हावभावासहित जर केले तर तुमच्या पटकन लक्षात येईल. आता खाली बघा, फ्रॉम पियर्स इनॅक्ट द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. जोड्या करा आणि खालील संवाद हावभावासह सादर करा. आता घरामध्ये जर तुम्ही बहीण भाऊ असतील तर तुम्ही हे काय करू शकता, बोलू शकता दोघांमध्ये. आता बघा, फर्स्ट नंबरचा विचारतो, कॅन यू स्विम म्हणजे काय, तू पोहू शकतोस का. दुसरा मुलगा काय म्हणतो, येस आय कॅन. होय मी पोहू शकतो. आता दुसऱ्या याच्यामध्ये पहा क्वेश्चन, कॅन यू स्पीक इंग्लिश.
म्हणजे काय, तू इंग्रजी बोलू शकतोस का? दुसरा म्हणतो अ लिटल, म्हणजे काय, थोड्या प्रमाणात, थोडेसे बोलू शकतो मी इंग्लिश, हो की नाही. कॅन यू रीड मराठी, तू मराठी वाचू शकतोस का? मग दुसरा काय म्हणतो, येस इझिली, आपण मराठी अगदी सहजपणे बोलू शकतो. होय, इझिली, अगदी सहजपणे मी बोलू शकतो, वाचू शकतो, हो की नाही. तर या ठिकाणी अशा प्रकारचे क्वेश्चन दिलेले आहेत. ते तुम्ही आपसामध्ये बोलायचा प्रयत्न करायचा. एक एक वाक्य घ्यायचे, एकमेकाला क्वेश्चन विचारायचे आणि अशा प्रकारे तुम्ही बोलायला शिकू शकता, हो की नाही. आता यातले काही हार्ड वर्ड सांगते. होप, टुनटुन उड्या मारणे. होप, होप म्हणजे काय, टुनटुन उड्या मारणे. फ्रॉग, बेडूक. फ्लाय, उडणे. बर्ड, पक्षी. रन, धावणे. लाईक, च्या सारखे. वॉक, चालणे. डक, बदक. स्विम, पोहणे. फिश, मासा. बी स्टील म्हणजे शांत किंवा स्तब्ध राहणे. स्पीक, बोलणे. रीड, वाचणे. इझिली, सहजपणे. आले लक्षात? हे सर्व जे वर्ड्स आहेत ते तुम्ही काय करायचे, व्यवस्थित पुस्तकात वाचताना ते शब्द देखील लक्षात आणायचे की याचा काय अर्थ होतो, म्हणजे तुमच्या पोएम बरोबर लक्षात येईल. आले लक्षात? तर आपण इथंच थांबू. ओके.